मुखी प्रेमानेच जगजंकामक होते सर्व सुखी. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. शुभ सकाळ. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत केंद्रीय मंत्री चषक 2023 शानदार पर्व. एकूण 5 दिवस चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आयोजित केंद्रीय मंत्री चषकाचा थरार आज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आज एकूण 3रा दिवस या स्पर्धेतला 8 संघ खेळतील. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आहे, त्यामुळे वेळेवरती लक्ष असू द्या सर्व संघ. मी दोन्ही संघाला विनंती करेन, 6 षटक तुम्हाला फक्त 30 मिनिटांचा वेळ दिला जातोय. या 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं फेकणं अनिवार्य राहील, हे लक्ष असू द्या दोन्ही संघ. एक इनिंग फक्त 30 मिनिटं आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग समाप्त करायचे. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून ओम साई MTCच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक सकाळी सकाळी आमच्या सोबत जॉईन झालेत. त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खोणी नगरीतील या परिसरातील दमदार आणि एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला शुभेच्छा देईल. सकाळचं सत्र आपण पाहतोय. 2 संघ जगदंब वाकलन विरुद्ध गावदेवी खार्डी अशी ती लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला खार्डी संघाच्या कॅप्टन आणि त्याने डिसिजन घेतला. प्रथम स्वीकारते क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय मैदानावरती जगदंब वाकलन संघाला. स्वप्न आणि अभिलाषा मनी बाळगून एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी वाकलन संघाकडनं सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती रवाना झालेत. सोमनाथ गायकर आणि गुरुनाथ गायकर हे 2 विस्फोटक काढू मैदानावरती आलेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन येणार खार्डी संघाकडनं सौरभ म्हात्रे. सौरभ म्हात्रे पहिलं षटक फेकेल. पॉवर सर्कलचं एकूण 2 षटक हे पॉवर सर्कल असतील. 4 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेमध्ये हे नियम आहेत, हे नियमन तुम्हाला पालन करावं लागेल. तर जाऊया मैदानावरती. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामना स्टार्ट होतोय मैदानावरती. आजच्या दिवसातील पहिला लेट्स प्ले. पहिला चेंडू इनसाइड आउट. अप्रतिम स्ट्रोक आणि चाललाय चेंडू यावेळी कव्हर सीमारेषेच्या दिशेनं आणि पहिला बॉल वरती सोमनाथ गायकरनं ठोकलाय शानदार चौकार. पहिला बॉलवरती अप्रतिम सुरुवात केली आपल्या डावाला आजच्या दिवसाला आणि स्वतःच्या अकाउंट अगदी 4 धाब्याने खोललाय. क्लास स्ट्रोक होता सोमनाथ गायकरचा. सोमनाथ गायकरकडे क्लास आहे खरं तर. अनेक सारी क्रिकेटची ग्राउंड त्यानं गाजवली आहेत. आज खोणी ग्राउंड गाजवण्यासाठी तो सज्ज झालाय. पाटा खेळपट्टी जी फलंदाजाला जास्त अनुकूल असते ती खेळपट्टी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कौतुक करूया. पुन्हा एकदा इनसाइड आउट. पुन्हा एकदा ते क्षेत्र, ती दिशा, तोच फटका आणि यावेळेस मात्र रिझल्ट अलग आहे. सो बाटलं बॉल शेवटच्या मोमेंटला थांबलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी एकवटल्यात. असं वाटलं की बॉल अगदी सीमारेखेच्या बाहेर जाईल, परंतु बॉल थोडा थांबलाय कबर रिजन मध्ये. धावसंख्या एकूण स्कोर आपण पाहतोय. स्कोर बोर्ड होती 6 रन्स. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. एकूण 6 षटकांची लढत आहे. 6 षटकांच्या लढतीमध्ये एकूण 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. पॉवर सर्कलचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक फक्त बाउंड्री मिळतात आणि आताचा चेंडू अपील स्ट्रॉंग होता. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. एक रन्स त्या ठिकाणी बॅट एज म्हणून घोषित केलं पंचांनी. एकूण धावसंख्या 7. सुरेख सुरुवात जगदंब वाकलन संघाची. कपाई केशरी गंध आम्हा शिव छत्रपतींचा छंद. मुकाने एकच नामघोष जगदंब जगदंब. आणि खरं तर जगदंब वाकलन संघाची सुरुवात अगदी छान झाली आहे. सोमनाथ गायकर
आता स्ट्रायकरवरती गुरुनाथ गायकर, क्लास स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं कव्हरच्या रिझन मध्ये पुन्हा एकदा बॉल अडवलाय. तिसऱ्या धाबेसाठी अगदी वेगवान रनिंग गुडून द विकेट. सोमनाथ गायकरनं अगोदरच ठरवलं की या बॉलवरती आता या फटक्यावरती 3 धाबा घ्यायच्या आहेत, कारण त्यानं पहिली धाव एवढ्या वेगाने घेतली, सेकंड त्यानंतर थर्ड त्याने लगेच कॉल दिला. कॉलिंग फार महत्वाची असते, कारण जेव्हा 2 खेळाडू असतात खेळपट्टीवरती तर 2 खेळाडूमध्ये तालमेल असणं गरजेचं. कॉलिंग फार महत्वाची. सोमनाथनं कॉल अगोदरच दिला की आपल्याला 3 धाबा घ्यायच्या आहेत आणि गुरुनाथनं देखील त्याला साथ दिली. व्हेरी गुड. धाबा संख्या 10. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. ऑफ साईडला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चाललाय पुन्हा एकदा कव्हर दिशेनं. दन 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 करत चेंडू सीमारेखेच्या बाहेर. 4 रन. सोमनाथच्या बॅटमधनं अगदी सुरुवात छान झाली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कौतुक करेल. अप्रतिम खेळ मैदानावरती आपण पाहतोय. कार्डी संघ म्हटला तर कार्डी संघानं तोंडरे स्पर्धा 1 लाख रुपयाची आताच जिंकली मागच्या 2 दिवसापूर्वी. तो संघ मैदानावरती ते स्वप्न राखून आज केंद्रीय मंत्री चषकामध्ये कोणी ग्राउंडला जॉईन झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ होता जगदंब वाकलन आणि तो संघ देखील तेच स्वप्न पाहून आलाय या स्पर्धेमध्ये चमचमणाऱ्या ट्रॉफीला उचलण्याचं. क्रिस्टल ट्रॉफ्या ज्या आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चांगला बॉल, शेवटचा अंतिम बॉल यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडू पहिलं षटक समाप्त होत आहे आणि ते बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जगदंब वाकलन टीम टोटल 14 धावा बिनबाद. समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन्स झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सौरभ मात्रेने षटक फेकलं. अगदी पॉवर प्ले मध्ये 14 धावा दिल्यात आणि गोलंदाज येतो यावेळेस सेकंड पॉवर प्ले करण्यासाठी. विशाल मात्रे ओव्हर नंबर 2 करण्यासाठी तो सज्ज झालाय. पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक असेल. गोलंदाज विशाल मात्रेचा वापर केलाय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. 1 खेळाडू ऑफसाईड मध्ये कव्हर रेझर मध्ये आणि 2 खेळाडू ऑनसाईड मध्ये लॉंग ऑन तैनात आहे आणि त्यानंतर मिड विकेट हे 2 खेळाडू ऑनसाईड मध्ये. जवळ मैदानावरती सेकंड ओव्हरला सुरुवात होती. पंच सामना सुरू करा. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा वेळ दिला जातोय आणि त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग समाप्त, एक ओव्हर समाप्त करायची. 29 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग समाप्त करायची आहे. विशाल मात्रे सेकंड वरती तुम्ही पाहतायत गुरुनाथ गायकरला. चांगला चेंडू, बॅटची एज लागली विकेटच्या पाठीमागे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या बरोबरीनं टीम टोटल स्कोर बोर्ड होती 15 रन्स बिनबाद 15 धावपळकावरती स्कोर. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आहे. आज 8 संघ खेळतील, त्याच्यातनं 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय विशाल मात्रे. चांगला बॉल, फटका हवेत, मिस टायमिंग झालाय
आणि शॉट टेक्सचा कबर रिझन मध्ये झेल टिपलाय. पहिला धक्का मैदानावरती बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जगदंब वाकण संघाला 15 धाबा 1 गडी बाद. पहिला धक्का मैदानावरती सोमनाथ गायकरच्या वतीनं आपण पाहिलं तर खरं तर 6 चेंडूमध्ये त्यानं 11 धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. सुरुवात त्यानं अप्रतिम केली. मैदानावरती विशाल मात्रेचं षटक मात्र चांगलं राहिलंय. 1 धाव 1 विकेट 2 चेंडू त्यानं फेकलेत. पॉवर प्ले मध्ये न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय शिवदास गायकर. शिवदास गायकर यंदाच्या सीझन मध्ये सरपंच ट्रॉफी बुर्दुल नाईट तुम्ही पाहिली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून त्याला बाईक देण्यात आली. तो शिवदास गायकर येतोय स्ट्राईक एंड वरती आणि विशाल मात्रे पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झालाय टॉस झालाय आणि बॅट्समन शिवदास कट करण्याचा प्रयत्न करत होता. लाईन अगदी योग्य आहे अगदी सुरेख लाईन आहे. पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता की बॉल पडल्यानंतर गुडलेन वरती थोडासा टॉस झाला आणि फलंदाज बीट झालेत. व्हेरी गुड बॉलिंग कौतुक करेल. पहिले षटक फेकत असताना विशाल मात्रे 3 बॉल 1 धाव 1 विकेट तुम्ही पाहिली. ओव्हर नंबर इथे चांगला बॉल हवेत झेल ड्रॉप केलाय कॅप्टन. संधी होती अजून एक धक्का देण्याची कारण इन्फॉर्म बॅट्समन शिवदास गायकर जाळ्यात अडकला होता आणि झेल सोडलाय. झेल एवढाही सोपा नव्हता परंतु झेलपर्यंत पोहोचले होते. त्या ठिकाणी सूरज झेल ड्रॉप करतायत. रनसंख्या एकूण पाहिली तर 16 वती 1 गडी बाद 16. बाबा सर्कलचं दुसरं षटक तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षण ऑन साईडला 2 काढू ऑफ साईडला 1 काढू बाउंड्री लाईन वरती कट करतो हलक्यातनं एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली. सिली मिडॉन रिजन मध्ये एक सिंगल आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. रन लॉस ऑफ 1 विकेट. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक इथे सेकंड पॉवर प्ले फेकत असताना विशाल मात्रे पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 रन्स आल्या होत्या. गोलंदाजी करत असताना सौरभ मात्रेच्या ओव्हर मध्ये 5 चेंडू फेकले त्या ओव्हर मध्ये 3 धाबा 1 गडी बाद केलाय. विशाल मात्रेचं कमबॅक चांगलं आहे कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14 रन्स झाल्या होत्या. आणि आता या षटकामधील अंतिम बॉल असे पाबर सर्कलचा अंतिम बॉल फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती समोर काढू आहे शिवदास गायकर. समोर खेळतात इनसाइड आउट आणि चालला चेंडू लॉंग ऑफच्या वरनं शिवदास गायकरच्या बॅट मधून येतोय. शानदार षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 रन्स आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 9 अशा एकूण पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात केली मैदानावरती वाकण संघानं. 23 1 गडी बाद होणारा खेळाडू आपण पाहिलं तर बॅट्समन सोमनाथ गायकर बाद झाला. त्यानंतर शिवदास गायकर आला ज्यानं एक षटकार अंतिम बॉल वरती ठोकलाय. गुरुनाथ खेळतो 5 वरती शिवदास खेळतो 7 वरती आणि टीम टोटल 1 गडी बाद 23 धाबा.
सकाळच्या सत्रातील पहिलीच लढत. हळूहळू प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईंट होत आहेत. आज स्पर्धेतला तिसरा दिवस आहे. उद्या चौथा आणि खरं तर 20 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहिल्या. काल उसाटणे ग्राउंडला देखील मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि गोरसाई संघानं चॅम्पियनशिप पटकावलं. त्यानंतर इथे ही स्पर्धा आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री चषकाचं एक दमदार आयोजन खोणीच्या गावामध्ये आपण पाहतोय. खरं तर जय श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचा MTC चे सागर पराड यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सागर. चांगला बॉल समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दूरवरनं आलेत, झेल पर्यंत पोहोचलेत. अप्रतिम झेल. व्हेरी गुड कॅच आणि धक्का क्रमांक 2 लागलाय. गुरुनाथ गायकर बॅक टू द डगआउट. धाबा संख्या 23. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पहिला सौरभनं धाबा दिले होत्या 14. त्यानंतर जसं सेकंड स्पेल त्याच्याकडे आलं, पहिला बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली. सेट बॅट्समन गुरुनाथ जो बाद झालाय. चला मी वीर आता मैदानात बाहेर झालेत. वाकण संघाचे स्काय 11 जगदंबा वाकण विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी खाडीची लढत मैदानावरती सुरू आहे. अजून एक चांगला बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी. कमबॅक देतो आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु सेकंड स्पेल तो फेकत असताना आता त्यानं चांगली सुरुवात केली आहे. यॉर्क लाईनचा चेंडू अगदी फलंदाजाला बीट केलंय. बॅट्समन धर्मनाथ पाटील बॅट्समन येतोय स्ट्राईक एंड मध्ये. हा चेंडू समोर खेळतात. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं बॉल आलाय आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. 4 रन. धाव संख्या 27. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफ प्रेझन मध्ये. धरम होते त्या ठिकाणी आणि त्याला बॉल हुलकावणी देत सीमारेखा बाहेर गेला. एन वेली खरं तर बॉल उचलण्याचा टाइम आणि बॉल न केलेला कट, अर्थात हा 4 रन्स मिळाला. 4 धावेनं धावसंख्या स्कोर होती लागते 27 रन्स. 27. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 सध्या मैदानावरती सुरू आहे. गाडी संघ लक्ष द्या. एक षटक तुम्हाला उद्या 5 मिनिटांचा वेळ दिला जातोय. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक फेकावं लागेल. अर्थात 6 षटक तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ दिला जातोय आणि त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 6 षटक कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड स्पेल. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी ऑप्शनच्या बाहेर गेला. पंच आम्हाला सांगतात की व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स आता येते या ओव्हर मध्ये. एक अतिरिक्त रन्स. टीमची टोटल 28 धावा. खूप चांगली मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आज सकाळच्या सत्रातील पहिली शानदार लढत. चांगला बॉल समोर चाललाय अलॉंग द कार्पेट. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर टीम टोटल धावपडकावरती 29 धावा. 29. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3. या षटकात आतापर्यंत 4 बॉल फेकलेत. 6 धावा त्याने खर्च केलेत तर 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. सौरभ मात्रे. सेकंडवरती शिवदास. विकेट प्राप्त केली. अजून एक महत्वाची. शिवदास गायकर सारखा बलाढ्य खेळाडू, एक विस्फोट खेळाडू होता आणि
तो मैदानात बाहेर जाईल आणि वाकण संघाला तिसरा धक्का लागतोय 29 या स्कोरवरती. लॉस ऑफ 3 विकेट. 3 खेळाडू बाद झालेत. आता शिवदास गायकर ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला परंतु तो मैदानात बाहेर गेलाय. न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय निकेश पाटील. नेट क्रमांक 5 5व्या क्रमांकावरती तो आलाय बॅटिंगसाठी. एका बाजूला सौरभचं षटक चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागडा ठरला. त्याने 14 धाबा दिल्या. त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 5 चेंडू 6 धाबा 2 गडी बाद. सेकंड स्पेल त्याचं भरपूर चांगलं राहिलंय आणि सेकंड स्पेलमध्ये आपण पाहिलं तर आपल्या टीमला कमबॅक देतोय. बघा खर्डी संघ वेळ जास्त घेत आहेत आपण कारण प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला अवघ्या 5 मिनिटांचा वेळ दिला जातोय आणि जर 30 मिनिटं समाप्त झाली तर मग तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. नो बॉल. पंचांचा कॉल अगदी पाहिलं पंचांनी की फील्ड प्लेसमेंट थोडासा अगदी चुकीचा होता. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडीशी चूक झाली आणि खरं तर खार्डी विरुद्ध वाकण ही लढत असताना पंचांनी हा बॉल नो दिलाय. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं अगदी जे पंच आहेत यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर कमबॅक केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकं कंप्लीट झाली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कायरा 11 जगदंब वाकण टीम 3 गडी बाद 30 धावा. मॅच साठी मी टॉस साठी आमंत्रित करेल. चला टीम दैसर गावदेवी दैसर संघाचे कॅप्टन आणि
टीम वडवली सी संघाचे कॅप्टन आपण लगेच जॉईंट व्हा. बघा यानंतरची जी लढत असणार आहे दहिसर विरुद्ध वडवली सी अशी लढत असेल. लक्ष असू द्या दोन्ही संघ. षटक 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जगदंब वाकण टीम टोटल झाली आहे 3 गडी बाद 30. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटरच्या भूमिकेत कुणाल म्हात्रे, त्यानंतर आमचे रोशन पराड, सागर पराड आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत रंग आणि बिल्ला सगळ्यांचं आपण स्वागत करू. यावेळीचा बॉल चांगला फटका चालला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 रन सडेकेने कंप्लीट. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धावसंख्या 2 ने जाईल पुढे. धावसंख्या 32. एकविरा साऊंड सिस्टम आज आमच्या सोबत जॉईंट झालेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. आमचे गुणसंख्या लेखक अजय आणि त्यानंतर करण ठोंबरे आणि अजय उतेकर यांचं देखील स्वागत. षटक क्रमांक 4 तुम्ही पाहतायत. गोलंदाजी माकवती, गोलंदाज विशाल. सेकंड स्पेलसाठी विशाल मात्रेचा वापर केला. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं अवघ्या धावा दिल्या होत्या, केवळ 9 धावा. आणि या स्पेलमध्ये आता त्यानं 2 बॉलमध्ये 2 धावा दिल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल मात्रे तर सेकंडवरती धर्मनाथ पाटील. 9 सेकंडवरती निकेश. चांगला बॉल, चांगला फटका चाललाय ऑन साईडला. करतोय हवाई सफर. लॉंग ऑन स्विमर एकेच्या बाहेर. धर्मनाथ पाटीलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 6 ने जाईल पुढे. षटकार आलाय. हा चेंडू अपरकटच्या माध्यमातून चालला इथे बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स झाला आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. वन फॉर दी ओव्हर. एका ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सर करू शकता आणि एक बाउन्सर ऑलरेडी झालेला आहे ओव्हरमध्ये. 40 धावा आल्या स्कोरबोर्ड होती. या मॅचमध्ये कमबॅक केलंय पुन्हा एकदा धर्मनाथनं जो षटकार ठोकला. 4 बॉलमध्ये 10 रन्स आल्या. षटक क्रमांक 4 सेकंड स्पेल विशाल मात्रे. अगदी चांगला बॉल पडल्यानंतर आता डीप राहिला आहे. कधी चेंडूला बाउन्स करतो, कधी चेंडूला डीप ठेवतोय. आणि हे षटक आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये त्यानं 10 रन्स कसं केल्यात. संपूर्ण आजच्या 3ऱ्या दिवसापर्यंत बाउंड्रीज लागलेत. आपण पहिले 121 चौकार या स्पर्धेमध्ये लागलेत. गोलंदाजी माकवती. अंतिम बॉल फेकण्यासाठी विशाल मात्रे. चांगला बॉल पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटवरती पडल्यानंतर डीप राहिलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. 2 षटकं त्यानं कंप्लीट केली. त्याच्या 2 षटकामध्ये 1 गडी बाद केलं. त्यानं 19 धावा दिल्या. अशा प्रकारे 2 षटकांचा एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.00 ही सरासरी गाठत असताना इथे स्कायरा 11 जगदंब वाकण टीम 3 गडी बाद 40 धावा. तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर बोर्ड होती 40 रन्स झाल्यात. 6 षटकांची ही लढत आपण पाहतायत. केंद्रीय मंत्री चषक
माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील केंद्रीय पंचायत राज्यमंत्री नावाने ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। भिवंडीमध्ये देखील ही स्पर्धा आपण पाहिली, परंतु आता डोंबिवली परिसरातली ही नामवंत आणि एक दर्जेदार सुंदर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। श्री गणेश क्रिकेट संघ खोणी यांच्या वतीने ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा 5 दिवस क्रिकेटचा महातरार पाहायला मिळेल। प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला जातोय। गोलंदाज हा चेंडू पडल्यानंतर मात्र ते फल एक सिंगल प्राप्त केली, डबलसाठी धावतायत आणि धाव बनू शकली असती, परंतु दोघांमधला जो तालमेल होता, कॉलिंग होती ती अतिशय खराब आहे आणि तिसरे पंच घेत आहेत। तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आहे। खरं तर आपण चेक करूया। तिसरे पंच हाईट फॅक्टर चेक करत आहेत। अगदी बॉलला हाईट किती होती, कमरेपेक्षा जास्त की कमी, परफेक्ट डिलिव्हरी, हे आता नो बॉल, यस कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल होता, नो बॉल आला। 1+1 रन्स त्या ठिकाणी ऍड होतील, परंतु धावचित स्वरूपामध्ये निकेश माघारी परतलाय। धाव संख्या 42, 4 गडी बाद। धाव संख्या 42, 4 सकाळच्या सत्रामधली ही सुंदर मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत आहेत। युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत, तर सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चांगला बॉल कमबॅक करतोय आणि फ्रीटचा अगदी बॉल होता आणि तो बॉल बीट झालेत। सेकंडपती साईनाथ गायकरसाठी बॉल खूप चांगला होता, लाईन चांगली होती, त्यानंतर ते साईनाथ बीट झालेत। 6व्या क्रमांकावरती साईनाथ गायकर आलाय। चांगला बॉल फटका हवेत, मिस टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून धावून आलाय, परंतु झेल पकडला नाहीये। 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या, फिल्डिंग चांगली झाली, 2 धावेने संघ पोहोचतोय 44 या धावसंख्येवरती। 93 षटकार आतापर्यंत लागलेत आणि 121 चौकार आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय। हा संपूर्ण लेखाजोखा तुम्ही ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहताय। क्रिकेट स्पर्धा फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलंय, थोडंसं चेंजअप केलंय। धाव संख्या 44, 4 गडी बाद। ओव्हर नंबर 5, 5वा षटक मार्गस्थ आहे। 6 षटकांची ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। चांगला बॉल पडल्यानंतर सूरज बैकर सुरेख षटक फेकतोय। खरं तर षटक क्रमांक 5. अजून एक चांगला बॉल विकेटच्या पाठीमागे, एक सिंगल प्राप्त केली, सिंग बरोबर टीम 45 वरती पोहोचली। 4 गडी बाद 45 सकाळच्या सत्रातील पहिली मॅच ह्या 2 संघांमध्ये। परंतु मी आता टॉससाठी दोन्ही संघाला कॅप्टनला विनंती करेल, नेक्स्ट मॅच जी येणार आहे ती WC विरुद्ध त्याला फाईट करेल गावदेवी दहिसर संघ। इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, हे लक्षात ठेवा। चांगला बॉल फटका चालला, यावेळी स्क्वेअर रिजन मध्ये पडल्यानंतर बाउन्स झाला आणि सरळ सीमारेखा बाहेर, 4 रन। तर चौकार
त्यांना 10 मध्ये 19 खेळ्यात आपल्या टीमसाठी महत्त्वाची इनिंग आतापर्यंत मैदानावरती साकार करतोय. 49 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 5 अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज सूरज बैकर. बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड कमबॅक. खरं तर या षटकामध्ये 9 रन्स झाले आणि इथे षटक कंप्लीट झालेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कायरा 11 जगदंब वाकण टीम टोटल 4 गडी बाद 49. पंचांच्या भूमिकेत 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहतायत. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि निरंजन सावंत सर हे 2 ऑफिशियल पंच तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहतायत. 5 षटक झालेत कंप्लीट. धाबा फटकावरती 49, 4 गडी बाद. चार गडी बाद झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र अंतिम षटक फेकण्यासाठी आता गोलंदाज आलाय धर्मनाथ धरम आलिमकर. दुसऱ्या बाजूला धर्मनाथ पाटील. ज्याने 11 मध्ये 19 केल्यात. साईनाथ गायकर खेळतोय 4 मध्ये 3. अर्थात या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये त्यांना हल्लाबोल चढवावा लागेल. पाटा खेळपट्टी ग्राउंड चांगले त्यामुळे 60+ स्कोर त्यांना उभं करायचं आहे. पहिला बॉल स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि साईनाथ गायकरनं पहिलं स्वागत केलं पहिल्या बॉलवरती. धरम आलिमकरचं स्वागत झालंय. खरं तर षटकारा बरोबर साईनाथ गायकरनं ठोकलाय षटकार. मी आत्ताच सांगितलं की हा विस्फोटक काढू आहे आणि याचबरोबर स्कायरा 11 जगदंब वाकण संघाचं अर्धशतक. 55 लॉस ऑफ 4 विकेट. चांगला स्ट्रोक आपण पाहिला साईनाथ गायकरच्या बॅटमधून. शेवटचं अंतिम षटक धरम फेकतोय आणि धरमवरती आक्रमण चढवलंय. धाबसंख्या 55. अंतिम षटक डेट ओव्हर ज्याला म्हटलं तर त्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला नेहमी हाणामारी पाहायला मिळते आणि तोच षटक आता फेकण्यासाठी धरम आलिमकर आला. त्याचं स्वागत झालं षटकाराबरोबर. आता येणारे 5 चेंडू चांगलं टार्गेट सेट करायचंय हाच उद्देश ठेवलाय मनामध्ये. पुन्हा एकदा लांबून खेळलाय फटका बॅक साईडला चाललाय. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा झाल्या कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी आणि 3 धाबा देखील कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. 3 धाबे बरोबर टीमची टोटल सध्या 58 धाबे होती. येस चेक करावं लागेल की क्षेत्ररक्षकाने जो बॉल फील्ड केल्यानंतर अगदी त्याचा पाय कितपत 4 रन्स. येस पाय अगदी सीमारेखेला टच झालाय आणि अजय होतेकर आमच्या सोबत आहेत. त्यानंतर करण टोंबरे आहेत. दोघांनी पाहिलं डिसिजन योग्य होता. पाय लागला अगदी सीमारेषेला.
4 रन्स आले या बॉलवरती. पहिला बॉल षटकार, त्यानंतर चौकार. धरम आलिमगरवरती आता आक्रमण प्रत्याल्ले चढवले जात आहेत. धाबा फलकावरती 59. चांगलं टार्गेट सेट करतात. 6 षटक 60+ स्कोर फार महत्वाचा आहे, कारण ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी आहे. खेळपट्टीवरती गोलंदाजी चालते तेवढीच आणि फलंदाजी तेवढीच येते, त्यामुळे 60+ स्कोर फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिड विकेटला फटका चांगला आहे, मिळतील त्यावरती 4 रन. दोन चौकार 1 षटकार. धरम आलिमकरचं आता मात्र स्वागत केलंय. अगदी तोडफोड षटक राहिलंय, कारण या षटकामध्ये आक्रमण चढवलेत. धावा आल्या 3 बॉलमध्ये 14. धावा फलकावरती 63. आता सांगितलं की 60+ स्कोर झाला तर एक फायटिंग टोटल असू शकते, कारण जगदंबा वाकण संघाकडे बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे आणि खर्डी संघाकडे देखील बॅटिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे ही लढत आता प्रेक्षकांना एक चांगली पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये अनेक सारे प्रेक्षक वर्ग मॅच एन्जॉय करत आहेत. शेवटचं अंतिम षटक सेकंडवरती आपण पाहिला साईनाथ गायकर ज्यानं 7 मध्ये 17 केल्यात. पुन्हा एकदा धरम आक्रमण चढवत आहे प्रति बॉलवरती मध्ये. याच्यानंतर आता शॉर्ट मिड विकेटला शतक दूर होते आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र मैदानातनं बाहेर परतावं लागलं असतं. धावसंख्या टोटल स्कोर होती 65. 4 गडी बाद. मागडं षटक राहिले. 4 बॉलमध्ये 16 आल्यात. आता अंतिम बॉल असतील 2. धरम आलिमकर थोडासा मागडा ठरला. सेकंडवरती साईनाथ गायकर ज्यानं 8 मध्ये 19 केल्यात. दुसऱ्या बाजूला धरमनाथ पाटील ज्यानं 11 मध्ये 19 केल्यात. दोन्ही खेळाडूंनी चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. सुरुवात चांगली केली होती सोमनाथनं. त्यानंतर आपण पाहिलं की तो बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं एकूण 4 गडी बाद झाल्यात आणि शेवटचे अंतिम 2 बॉल कमबॅक केलाय. आता कमबॅक झालाय की हा बॉल गुडले स्पॉटला पडला, टेक ऑफ झाला, थोडासा बाउन्स झाला आणि साईनाथला बीट केलाय. अतिशय सुरेख बॉल गुडलेनवरनं पडल्यानंतर टॉस झाला, फलंदाजाला बीट केलं आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंग मधून स्कायरा 11 जगदंब वाकण तुम्ही पाहतायत. 65 टोटल झाली आहे. अंतिम बॉल चांगला बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगॉनला. 2 धावा झाल्या कंप्लीट आणि 2 धाब्याने संघ पोहोचतोय 67. 67 धाबेवरती आणि 68 धाबेचं आता टार्गेट उभं केलंय ते मैदानावरती गावदेवी कार्डी संघासमोर. 5 षटक 68 धावा आणि निश्चित आता टॉस साठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी दोन्ही कॅप्टनला. टॉस केला जाईल आणि जर तुम्ही वेळेवरती नसाल तर इथे षटक कमी करण्यात येतील हे लक्षात असू द्या. देसा संघाचे कॅप्टन आलेत. मी बडवली सी संघाच्या कॅप्टनला शेवटचा पुकार देईल की जर सेकंड इनिंग सुरू झाली आणि तुम्ही उपस्थित नसाल तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्ष असू द्यात दोन्ही संघ टॉस तुम्ही करण्यासाठी येत आहेत. टॉस तर या ठिकाणी
आपल्या शुभास तो टॉस केला जाईल. सन्माननीय गजाननजी ठोंबरे साहेब या पण दोन्ही संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही टॉस करणार आहोत सेकंड मॅचचा, जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. दोन्ही संगणक जॉईन झालेत मॅच मध्ये. आपण पाहतो सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडवली सी बनाम दहीसर अशी ती लढत होईल. चला वडवली संघ कॅप्टन लगेच जॉईंट व्हायचंय बघा. वेळ तुमच्याकडे भरपूर कमी आहे. कॅप्टन जॉईंट होत आहेत. आपण टॉस करूया साहेबांच्या शुभाचे. ही टॉस करतोय आपण सेकंड मॅचचा. गजानन दादा ठोंबरे यांच्या शुभाचे आपण या मॅचचा टॉस करतोय. बिग फाईट लढत पाहायला मिळेल. येणारी लढत सन्माननीय गजाननजी ठोंबरे साहेबांच्या शुभाचे टॉस आणि केंद्रीय मंत्री हा चषक हा टॉस केला त्यांनी. तो टॉस जिंकलाय. आपण कॅप्टन सोबत जॉईन डिसिजन काय सांगते स्पर्धेबद्दल. केंद्रीय मंत्री चषक आपल्या डोंबिवली परिसरात अजून एक मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप अति सुंदर स्पर्धा आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली यांचा आभार मानतोय कमिटीचे. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय WC संघाच्या कॅप्टनना. डिसिजन त्यांना पेंडिंग ठेवलाय परंतु 2 मिनिटांमध्ये तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 67 धावा झालेत स्कायरा 11 जगदंब वाकण संघाच्या आणि 68 धाबेचं टार्गेट उभं केलंय गावदेवी खार्डी संघासमोर. तर हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल तुम्ही कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. ओम साई MTCच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री चषक 2023 शानदार पर्व. आणि कमेंटर बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत तुमचे मित्र करण कालन. चेक चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू सो मच योगेशजी मडवी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीच्या या क्रीडांगणावरती आपण आहोत. दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 3 मित्रांनी ही स्पर्धा खरं तर भरवली, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही बघतात. तिसरा दिवस आजचा. पहिली मॅच खार्डी विरुद्ध जगदंब वाखन या 2 संघांमध्ये. लक्ष या मॅच मध्ये आपण बघत आहोत 68. दुसऱ्या डावाला सुरुवात. श्रीमान मनोजी चिंतामण ठोंबरे, श्रीमान डॅनी अशोक मात्रे, श्रीमान प्रदीप अंकुश भाग्यवंत या 3 मित्रांच्या सहाय्यानं श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी, ग्रामस्थ मंडळ खोणी आयोजित केंद्रीय मंत्री चषक 2023. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान. पहिल्या टप्प्यावरती उचलून थ्रो करतील. करण वेगाने धावतो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि धावा पूर्ण होत आहेत त्या 2. गावदेवी खार्डी विरुद्ध स्कायर 11 जगदंब वाकण. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना आणि एक वेगळी संकल्पना आज आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बघत आहोत. प्रत्येक मॅच तुम्हाला 6 षटकांची पाहायला मिळेल. खरं तरी परीक्षा असणारे प्रत्येक संघाची आता, कारण प्रामुख्याने आपण 5 षटकांच्या, 4 षटकांच्या, 3 षटकांच्या मॅचेस बघत आलेलो आहोत. पण 6 षटक जिथे तुम्हाला तुमचा संयमी दाखवावा लागेल. अपील होते, येस इज आउट. पहिला धक्का लागतोय गावदेवी खार्डीला. 2 लाईक सूरज फौजदार बाद.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील, भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार. धाबा फलकावरती तुम्ही बघत आहात 2 धाबा. आगरी समाजाचे पहिले कॅबिनेट मंत्री. खाडीची बॅटिंग ऑर्डर खोलवरती. या डावामध्ये जरी आपण ऑन पेपर सध्या धाबा 68 बघत असलो, त्या तुम्हाला कमी वाटत असेल 6 षटकांच्या मॅच मध्ये, पण बॉलिंग युनिट जो जगदंब वाकड्यांचा आज कायराला नावाने आपण हा संघ बघत आहोत, त्यांच्याकडे ती धमक आहे खाडीचा बॅटिंग ऑर्डरला रोखत असताना या सामन्याला जिंकण्याची. मैदानाच्या आतमध्ये सूरज फौजदारच्या विकेट नंतर आलाय केतन म्हात्रे. सोमनाथ पॉवर प्ले सुरू. पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला फ्लिक करतात. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आहे. डीप मध्ये सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा उशिराने कोईना केतन धावलाय आणि पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डीप बाउंड्री आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि खूप सुंदर क्रीडांगणाची सजावट करण्यात आलेली आहे. आउटफील्ड असेल, भरपूर मेहनत. मी बऱ्याचशा व्हिडिओ जरूर बघितलेल्या या स्पर्धा सुरू होण्या अगोदर. अशा पद्धतीनं या क्रीडांगणाची मरम्मत सुरू होती आणि त्यानंतर हे भव्य दिव्य व्यासपीठ प्रेक्षकांसाठी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात बसण्यासाठी. बॅरिकेड आहेत. एक सुंदर लुक आला या क्रीडा स्पर्धेला. तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. पहिली मॅच स्कायर 11 जगदंब वाखन विरुद्ध गावदेवी खार्डी. हाफ ट्रॅकर वेगवान चेंडू होता. अपील करण्यात येते. हार्ड लेंथ बॉल होता. इथे पूर्णपणे स्पष्टपणे नकार. इनफिल्ड मध्ये असलेल्या 9चे 9 खेळाडू आक्रोश करत होते. जीवाच्या आकांताने आवाज त्यांच्याकडून येत होता की केतनच्या बॅटला चेंडू लागलाय, कॅच आम्ही पकडली आहे आणि केतन बाद आहे. पाहूयात. दोन्ही अंपायर चर्चा करतात, निरंजन सावंत सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे. पहिल्याच मॅच दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतात. हार्ड लेंथ बॉल पडल्याबरोबर या चेंडू मध्ये आपण बघितली ती उसळी टेक ऑफ झाला होता आणि त्यानंतर गेला होता. ये सिरीज आउट. फलंदाज बाद. धक्का लागतोय तो गावदेवी खाडीला. 4 वरती दुसरा. नाही आयोजनाला या कोणी गावात केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला. 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 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर बघत आहात. स्नेकोमीटर नाही, त्यामुळे इथे आपण योग्य अंदाज लावू शकत नाही, पण खूप जवळून गेला असं वाटतंय. चेंडू लागलाच असावा तो बॅटला, यात ते मात्र शंका नाही. जे टेलिकास्ट सध्या ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट करत आहे, आमचा कॅमेरामॅनचा आम्ही कौतुक करू. 4 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा कव्हर करण्यात येते विथ ड्रोन. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 4. विकेट पडलेल्या 2. सूरज फौजदार आणि केतन म्हात्रे टॉप ऑर्डर मधले 2 आक्रमक शैलीचे फलंदाज बाद झालेले आहेत. सोमनाथचं कौतुक असेल, कारण पहिलं षटक जिथे त्याने 2 विकेट मिळवून दिलेले आहेत. LBW सूरज फौजदार, कॉट बिहाइंड केतन म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल म्हात्रे आला. गायकर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार करेल. चौकार. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि खूप सुंदर मंदिर खोणी गावामध्ये देखील आहे खंडोबांचं. धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 8. सोमनाथ
आता राऊंड विकेटने आलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग रिजन पहिल्या टप्प्यावरती कव्हर करतील. डीप बाउंड्री आहे. थ्रो येईल तोपर्यंत धावा सहजरित्या पूर्ण होतात त्या दोन. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात 10. 2 विकेटचं नुकसान. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक 30 मध्ये गावदेवी खाडीला बनवायचा आहे. स्काय रेलेव्हन जगदंब वाकांच्या विरुद्ध 58 धावा. आमचं मुख्य भव्य दिव्य व्यासपीठ श्री गणेश क्रीडा खोणी आयोजित केंद्रीय मंत्री चषक 2023. विहंगम दृश्य तुम्हाला एरियल व्ह्यू या खोणीच्या क्रीडांगणाचा. सुंदर क्रीडांगण. अगोदर भरपूर स्लोप असायचा क्रीडांगणावरती, मात्र खोणी ग्रामस्थ श्री गणेश क्रिकेट संघ खोणी यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाची आउटफील्ड पूर्णपणे सपाट करण्यात आली आणि खूप वेगवान आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. काही दिवसांअगोदर जर तुम्ही इथे असते तर आता तुम्हाला वाटणार नाही की हेच ते क्रीडांगण आहे. खूप मेहनत केली आहे श्री गणेश क्रिकेट क्लब खोणीने. आणि ही तुम्ही बघत आहात मालिकावीरशी दुचाकी TVS स्पोर्ट 32 ग्रामीण संघ. पाहूयात 20 तारखेला कोणता खेळाडू आपल्या ती घरी घेऊन जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाच्या बायसिकल तुम्ही बघितलेल्या आहेत. मात्र ओळख पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 30 चेंडूमध्ये 58 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.60. आणि आजच चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं खोणीचा खंडोबा मंदिरावरती तुम्हाला युवा कीर्तनकार आमचे परममित्र हरिभक्त परायण विनीत महाराज मात्रे सोनारपाडा यांचं कीर्तनी पाहायला मिळणार आहे. हवेमध्ये चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये चुकी झाली आहे. आणखी एका विकेटची सांगता झाली असती पण इथे चुकी करतायत क्षेत्ररक्षक. सांगू शकत नाही इथे की हा झेल हार्ड होता, कारण ज्या वेगाने ते चेंडूवरती गेले होते पहा हातामध्ये पडला. हाताच्या उंजळीमध्ये निसटलाय तो चेंडू. जीवनदान मिळते फलंदाज करणला. धावा फलकावरती आपण बघत आहोत 11 धावा. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन ऑफ समचा बाहेर. एरियल कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला. गॅप शोधू शकले नव्हते करण. कॅच ड्रॉप होतीये शिवदास कडनं. बिपिन ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चला शॉर्ट पिट विकेट रिजन मध्ये. टीम मधून फिल्डर येतील. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे जर डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं करणच्या विकेटचं. बॅटवरती व्यवस्थित लागला नाही. थिकेज घेऊन हा चेंडू आपण बघत आहोत डीप मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर डीप मधून वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली केली गुरुनाथने. थ्रो स्ट्रायकिंग एंडला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. बॅट हवेमध्ये होती आणि चेंडू आता पास आउट करत असताना स्टंपला. येस, जर लागला असता तर विकेट निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाली असती. नाव आहे 13. डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर बाहेर. लेट कट डीप शॉट थर्ड मॅन रिजन. इथे डायरेक्ट मिस झालेलं आहे. वारंवार संधी देत आहे दोघंही फलंदाज रनआउट करण्याची, पण तो प्रयत्न असफल ठरत असताना आपण बघत आहोत. धावा फलकावरती त्या म्हणजे 14 धावा. इथे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये करणने श्वास रोखून धरला होता. जर डायरेक्ट हिट असतं तर त्याला थेट पॅव्हेलियन मध्ये जावं लागलं असतं. त्याला स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात. इम्प्रोव्हायझेशन फटके त्याचा बॅटमधून. ओ पहा, मी म्हणालो इम्प्रोव्हायझेशन आणि लेग स्टंपला चेंडू आला. ऑफ साइडला टर्न करण्यात आला. लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. ला हिट करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाला बरोबर फलंदाजाचा. आणि अर्थातच आपण बघत आहोत इथे ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. उजवा पाय थोडा मागे गेला. बॉडीचा बॅलन्स जर आपण बघितला फ्रंट फूट वरती होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप सुंदर. लेग स्टंपला टाकल्याबरोबर लॉंग लेगच्या बाहेर. वाव, व्हॉट अ शॉट. षटकारासोबत धावफलक 20 वरती. बिपिन हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर. ओ कॅच ड्रॉप. वारंवार क्षेत्ररक्षणामधून चुका होत आहेत. फटका बसणार आहे या गोष्टींचा. खार्डीची जी बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळते आहे, कारण 11चा 11 खेळाडू बॅटिंग करू शकतात खार्डीचे, हे आपण बघितलेलं आहे. आणि नुकतेच आता इथे कॅच ड्रॉप होती ती करणची त्याला मिळते पुन्हा एकदा. आणि माझ्या माहितीनुसार हे तिसरं जीवनदान असेल, बिकॉज 2 रनआउट त्याचे मिस झाले आणि इथे कॅच ड्रॉप होते. धावा फलकावरती आपण बघत आहोत 22 धावा. 22 for 2. रिक्वायर्ड रन रेट 11.04. बिपिन शेवटचा चेंडू.
ऑफ स्टंपचा बाहेर होता, मेरिट वरती एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, पण एलिव्हेशन आहे या फटक्यामध्ये. करण निगुकर जर्सी नंबर 45 हिटमॅनचा जर्सी नंबर आणि हिट त्याचा बॅट मधून येतात 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न. 28 वरती धावा फलक आहे. 68चा पाठलाग सुरू आहे. म्हणजे अजूनही गरज या मॅच मध्ये 24 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची. आयोजन आता भिवंडी लोकसभेचे खासदार न राहता साहेब भारताचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. केंद्रीय मंत्री चषक 2023 आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून देण्यात येत आहे. आणि प्रत्येक आयवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत 28. बॉलिंग मार्कवरती कंटिन्यू करण्यासाठी आलाय सोमनाथ गायकर. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. डावा पा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. जोगदर समोर होता, खूप मागे गेला, स्क्वेअर गेला, बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल मात्रेचा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मिडल स्टंपचा गार्ड होता, हलके शफल झाले. डावा पाय बराच स्क्वेअर निघाला, बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट आणि पायाचा मधून मागे गेला. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर पूल केला डीप मध्ये फिल्डर कॅच आउट. इथे सोडणार नाही गुरुनाथ. 28 वरती धक्का बसतोय तिसरा गावदेवी खार्डीला. बरेचसे चेंजेस बघत आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस करावे लागतात प्रत्येक टीमला. बॉलिंग ऑर्डरमध्ये देखील या गोष्टी आपण बघत आहोत. बिकॉज 6 षटकांचा सामना आहे. आपण बघितलं असेल पहिला डाव जगदंब वाकणकडून खेळत असताना निकेश जो नेहमी आपल्याला ओपन करत असताना पाहायला मिळतो तो देखील 5व्या क्रमांकावरती आला होता. आणि इथे खार्डीचा बॅटिंग ऑर्डरमध्ये सौरभ आपल्याला बहुतांशी टॉप ऑर्डर मधले 3ऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतो. मात्र त्यालाही पॅव्हेलियन मध्ये अजूनही ठेवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिटर आलेले आहेत. पाव पॅक प्रल्हाद पाटील. 28 वरती तिसरा धक्का. सोमनाथने आतापर्यंत या डावामध्ये 3 विकेट मिळवलेले आहेत. स्ट्रायकर बॉलर आहे. फील्ड पोझिशन लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे. काउ फेस मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग. लेग स्टंप लाईट करण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट डीप मध्ये स्क्वेअर लेगला गुरुनाथ. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळणार आहे सिंगलच्या सहाय्यानं. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती पुढे जात असताना 29 आकड्यावरती. माझ्यासोबत 2 टॅलेंटेड यंगस्टर आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे स्कोर स्टॅटिस्टिक अजय उतेकर आणि दुसऱ्या बाजूला करण ठोंबरे. करण दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये. कुणाल भरपूर वडोलीसी आयुष 11 वडोलीसी आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय पुढच्या मॅच मध्ये दहिसरच्या विरुद्ध. हाफ ट्रॅकर भिरकावलाय हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. करणचा आणखी एक 6 रनचा फटका. षटकार. केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला या कोणी गावात. केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला या कोणी गावात. केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला. जणू काही या चेंडू वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन चेंडू गेला. त्याच दिशेने वाऱ्याचा प्रवाह तुम्हाला पाहायला मिळतो. खूप सुंदर फटका. बॉडीला रोल इतक्या वेगाने करतो करण निगुकर.
चेंडूवरती नजर तीक्ष्ण होती. मिडल ऑफ द ब्लेड बॅकवर्ड स्क्वेअरले क्लिअर करत असताना करण निगुकर. षटकारासोबत धावसंख्या आपण बघतोय ती 35 या आकड्यावरती. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. वेगाने पुढे जात असताना धावफलक गावदेवी खाडीचं त्याला कारण आहे. 5 मध्ये 21 बनवल्यात करण निगुकरने. सोमनाथ गायकर त्याच्या विरुद्ध आलेला हा षटकार. विकेट त्याने मिळवलेल्या 3. करणच्या विकेटच्या शोधात यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि तितकाच चांगल्या पद्धतीने डिफेन्स करत असताना या यॉर्करला सन्मान देत असताना करण निगुकर. टेम्परामेंट संयम दाखवणं गरजेचं आहे. 6 षटकांच्या मॅचेसमध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेचसे चेंजेस आपण पहिल्या डावामध्ये बघितलेले आहेत आणि इथे जरूर खाडीकडे बरेचसे फलंदाज आहेत, पण कर्णधाराला विचार करावा लागतो की कोणत्या सिच्युएशनला कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे. 350चा स्ट्राईक रेट 3 षटकारांच्या सहाय्यानं 6 चेंडूंमध्ये 21 वरती नॉट आउट आहे करण निगुकर स्ट्रायकिंग एंडला. ऑफसाईडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होऊन फक्त दिशा द्यायची होती, पण शेवटचे 2 निर्धाव आलेले आहेत सोमनाथ गायकरचे. षटकाची होती सांगता 3 षटक संपन्न. ड्रिंक्स ब्रेकचा अंपायरचा सिग्नल. 18 चेंडूंमध्ये 33ची गरज आहे. या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतंय स्कायरा 11 जगदंब वाकळेंचं, पण त्यासाठी विकेट भरपूर महत्त्वपूर्ण असेल. कोणाची तर ती करण निगुकरची. 35ला 3, 18 मध्ये 33ची गरज. आहेत सध्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. 3रा दिवस आहे या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसामधला पहिला सामना. 2 ताकदवान संघ आहेत. एका स्कॅलिबरचे स्कायर 11 जगदंब वाकण आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी खाडी. 35ला 3, 18 मध्ये या मॅच मध्ये 33 बनवायचे आहेत आणि पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी आलाय बिपिन. बॅकफुटला जात असताना जागा बनवून पंच करतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डिंग चांगली झाली. सेकंडचा कॉल, पण दुसरी धाव मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय यांना आपण अडीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघितलं. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 36 या आकड्यावरती. आदरणीय मनोजी चिंतामण ठोंबरे साहेब, आदरणीय डॅनी अशोक म्हात्रे साहेब, आदरणीय प्रदीप अंकुश भाग्यवंत साहेब या 3 मित्रांच्या सहाय्यानं अर्थातच खंबीर साथ आहे श्री गणेश क्रिकेट संघ खोणीची, ग्रामस्थ मंडळ खोणीची, आणि स्पर्धा आम्ही पहिल्या पर्वामध्ये तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. 36 धावा. करण निगुकर लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑन द फिल्डर. यावेळेला चुकी नसेल. करण निगुकरच्या खेळीत संत 21 धावसंख्येचं भारदार योगदान ज्या करणने गावदेवी खाडीसाठी दिलं. 36 वरती 4था झटका.
कॅप्टनचं, कारण बिपिनने दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळवली नव्हती, पण त्याने विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा पहिला बॉल होता ज्यावरती विकेट त्याने मिळवली करण निघोकरची. निघावं लागलं करणला पॅव्हलियनच्या दिशेने. कॅच आउट ते झालेले आणि मैदानाच्या आतमध्ये आला मॅन इन फॉर्म सौरभ मात्रे, प्रतिभा संपन्न यंगस्टर, मॉडर्न डे क्रिकेटर. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान त्या स्पर्धेमध्ये उसाटण्याचा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम काही दिवसांअगोदरच त्याने केलेला आहे. मात्र या मॅचमध्ये संयमी दाखवावा लागेल. बिपिन समोर ऑन साईडला बॅटवरती मिडल नव्हता, डीपमध्ये मिड विकेट डिव्हिजनमध्ये गुरुनाथ पुन्हा या चेंडूवरती फील्ड करेल. या क्षेत्ररक्षकाने चमकदार कामगिरी केलेली, अन्यथा या डावामध्ये बरीचशी मिसफील्ड आपण बघितलेली आहे, ती स्काय 11 जगदंब वाखन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. 37 धावा धावा फलकावरती आहे, 4 विकेटचं नुकसान. रिक्वायर्ड अंडर 12.40. 37 धावा. बिपिन राऊंड द विकेट. 31 ची गरज आहे अजूनही. या मॅच मधले चेंडू शिल्लक आहेत ते 15 चेंडू 31 धावा. बिपिनला सध्या तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, सुंदर जर्सी स्काय 11 जगदंब वाखनची. पुन्हा इथे आपण बघत आहोत पंच करण्यात आला. डिपिश कपा पॉइंटला गॅप मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. लग 41 आकड्यावरती. प्रल्हाद जितका आक्रमक आहे तितका संयमी आता तो पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ओ पूल करण्याचा प्रयत्न, अपील इथे करण्यात येते. स्ट्रॉंग अपील आहे पुन्हा. अंपायर कडून स्पष्टपणे नकार. नॉट आउट. लाऊड कॉल बाय प्रसाद सहस्रबुद्धे. 41 for 4. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. पूल करण्याचा प्रयत्न, बराच लांब होता चेंडू बॅट पासून. धावसंख्या तुम्ही बघत आहात 41. धावसंख्या आपण बघतो 41. ओ लाऊड कॉल बाय अंपायर. ओव्हर स्टेप, नो बॉल. स्टेप आउट झाला होता प्रल्हाद, पण बराच चेंडू टेक ऑफ झाला. लाऊड कॉल बाय अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे. इट इज नो बॉल. स्कोर मूव्स ऑन 42. धावसंख्या आपण बघतोय 42. नेक्स्ट बॉल असेल फ्री. बॉल शिल्लक आहे 13 आणि 1 for the watch. वॉर्निंग असेल ती गोलंदाजाला अंपायर कडून. 13 चेंडू 26 मॅच. स्काय 11 जगदंब वाखनबी विरुद्ध काउदेवी कार्डी. हो डाऊन द ग्राउंड फोर्स ऑन ड्राइव्ह. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल इथे मिळते. सिंगल सोबत षटक संपन्न होतोय. चौथं 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 विकेटचं नुकसान. गावदेवी कार्डीची धावसंख्या आपण बघतोय ती 43. 43 धावा 21 स्क्रीनवरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्यात 25 धावा. हजारो प्रेक्षकांच्या गर्दीत क्रिकेटचा महासंग्राम तो होणार. महासंग्राम तो होणार. क्रिकेटचा महासंग्राम तो होणार. कोणी मारील चौकार षटकार, कोणी दांडी तो उडवणार. कोणी दांडी तो उडवणार. कोणी दांडी तो उडवणार. मनोज ठोंबरे या दादाच्या आज तोड नाही आयोजनाला. डॅनी म्हात्रे प्रतिभाग्यवंत यांच्या तोड नाही आयोजनाला. जगदंब वाखणबी अंपायर कडून सूचना येत आहेत.
दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायचे, अर्थातच एक डाव. 12 मध्ये 25 ची गरज आहे मॅचमध्ये. मॅचला शिल्लक ठेवली आहे ती बिपिनने. खरंच कॅप्टनचं कौतुक करेन. ज्या बिपिनने 18 पॉवर प्ले मध्ये खर्च केला होता त्याच बिपिनने इथे फक्त खर्च केलेल्या त्या 8 महत्वपूर्ण विकेट करण निगुकरची मिळवली. या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तुम्हाला शिवदास पाहायला मिळतात. फील्ड पोझिशन जर आपण बघितलं ऑनसाईडला तुम्हाला 4 फिल्डर पाहायला मिळतात. ऑनसाईडला पॅक करण्यात आलेले लॉंग ऑन काऊ फेस स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 12 चेंडू ऑनसाईडला बराच उंच चेंडू काऊ फेस कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर गुरुनाथ वेल जज कॅच. वा सुंदर कॅच पकडली आहे आणि फलंदाज प्रल्हाद पाटीलच्या खेळीत संत 43 ला 5वा धक्का. नाहीये प्रल्हाद पाटीलला की हा फटका मैदानाच्या आतमध्ये कसा राहिला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. बरोबर तो डावा पाय अगदी 2 ते 3 इंचाचा फरक असेल फक्त सीमारेषेच्या आतमध्ये राहिला. या क्षेत्ररक्षकाने चमकदार कामगिरी अगोदर या डावामध्ये केली आणि आताही करतोय. प्रल्हाद पाटीलचे महत्वपूर्ण विकेट मिळवले. गोलंदाज आल्याबरोबर शिवदासने काय कर प्रदर्शन आपण बघत आहोत. या संघाचे महत्वपूर्ण स्तंभ आहेत ज्यामध्ये गोलंदाज आपण बघत आहोत सध्या शिवदास याने कॅच पकडली तो गुरुनाथ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सोमनाथला बघत आहात. येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनिकेत निगुकर. आणखी एक स्लॉग हिटर आलाय. बॉल शिल्लक आहे 11. ऑनसाईडला ड्राइव्ह करण्यात आला डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा गुरुनाथ ऍक्शन मध्ये असेल. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो एकापेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगलच्या साह्यानं धावफलक पोहोचलं पुढे. 44 वरती पाहिजे त्या 24 धावा. बॉल उरले 10 चेंडू 24 मॅच असेल आता गावदेवी खार्डीसाठी. सौरभ मात्रे स्ट्रायकिंग एंडला. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली. लॉंग ऑफला फिल्डर. शॉर्ट कव्हर पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग इनफिल्ड मध्ये तयार. गोलंदाज शिवदास. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित चढला नाही चेंडू. डीप मध्ये मिड विकेट रिजन. गुरुनाथ त्या ठिकाणी सेकंडचा प्रयत्न होणार नाही अनिकेत सांगतोय पण सौरभने स्पष्टपणे नकार दिलाय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना. 45 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 3 चेंडू भरपूर महत्वपूर्ण ठरतील. या 3 चेंडूंवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये गावदेवी खार्डी कमबॅक करेल. हार्ड ट्रॅकर रॉस्टमचा बार ठेवला. हार्ड लेंथ बॉल होता. इट इज डॉट बॉल. बॅट जरूर जोराने फिरले. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. बराच बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथून खेचण्याचा ऑनसाइडला प्रयत्न होता तो अनिकेत. साइड इज डॉट बॉल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 मध्ये पाहिजे धावा 23. मॅच शॉन पुन्हा कंबर कसलेली आहे. बीपी नंतर गोलंदाज शिवदासने. ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू मिड विकेटची सफर करेल. यात्रेसाठी गेलाय. 6 धावा षटकार. तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने आले शिवदास. स्ट्रेट बॅटने बॅटचा चेहरा उघडला. बॅटचा फ्लो बरोबर कांद्याचा मागे आणि चेंडू मिड विकेटला. हवाई यात्रेसाठी षटकारासोबत धावफलक पोहोचले. 51 वरती पाहिजेत अजूनही 17 धावा. तर बॉल आता उरलेले ते 7. धावला तयार शिवदास. फुलटॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न. पिल स्ट्रॉंग. अंपायर कडून सध्या तरी नकार आलेला आहे.
मिळते ती सिंगल रन सिंगल सोबत 5 षटकांचा खेळ होतोय संपन्न आणि अखेर आपण धावफलक बघत आहोत 52 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डेचं 16 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते ते 4 आतापर्यंत विकेट पडलेले आहेत गावदेवी खार्डेचे ते 5 म्हणजे 16 धावा तुम्हाला कंपल्सरी काढाव्या लागतील 6 चेंडूंमध्ये धावसंख्यात 52 5 विकेटचं नुकसान 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये 16ची गरज स्ट्राईक आहे ती अनिकेतकडे 9 सेकंडला सौरभ मात्रे आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निशांत भोईर यंगस्टरकडे चेंडू आपण बघत आहोत सोपवलाय कर्णधार स्कायर 11 जगदंब वाकण बचा ऑन साइडला आपण बघत आहोत अनिकेतसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग खाली मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर 6 चेंडू 16 धावा राउंड द विकेट गोलंदाज पहिला चेंडू रडार मध्ये आला आणि गेला मिड विकेटला क्लिअर करत असताना 6 धावसंख्या करता षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघत आहात 16ची गरज होती क्रीजचा कोपऱ्याचा वापर मिडल ऑफ द ब्लेड ताकदीचा प्रचंड वापर आणि चेंडू थेट गेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खूप लांब पल्ल्याचा षटकार आपण बघतो अनिकेतचा बॅट मधून समीकरण 10ची गरज 5 चेंडूंचा काही शिल्लक श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे आमचे सर्व प्लेयर्स जे सध्या व्यासपीठावरती आहेत कृपया करून आपण सीमारेषेचा ताबा घ्या आणि आमचे बॉल बॉयज लक्ष असू द्या चेंडूकडे कारण षटकारानंतर मॅच थांबली गेली नाही पाहिजे जास्त वेळ दररोज 6 षटकांच्या 6 मॅचेसचा शेड्यूल आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये ठीक 10:38 झालेले आहेत पहिला सामना सुरू आहे 5 मध्ये 10ची गरज या मॅच मध्ये आपण बघतो अनिकेत निगुकरच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले ते 2 षटकार 2 गगनभेदी षटकार प्रिव्हियस ओव्हरच्या सेकंड लास्ट बॉल वरती आला मच निडेड आवश्यक षटकार होता तेव्हा आला आणि इथे सुरुवातीलाच आलाय कारण 16ची गरज होती पहिल्या 2 ते 3 चेंडूंमध्ये मोठा फटका जर नसता तर स्कायर 11 जगदंब वाकण बॉल लगेचच या मॅच मध्ये शिरकाव करू शकत होते 5 चेंडू 10 धावा बॉलात या ट्रॅक चेंज ओव्हर द विकेटने निशांत भोईर ओ वेगवान चेंडू होता तिखट बाउन्सर इट इज व्हाईट बॉल अंपायर कडून इशारा येतो तो व्हाईट टेक ऑफ झाला होता चेंडू वाईडला रिव्ह्यू नाहीये मॅनेजमेंट कमिटी कडून सूचना स्कायर 11 जगदंब वाकण ब DRS रिव्ह्यू तुम्ही फक्त वेस्ट नो बॉल आणि रनआउट या 2 गोष्टींसाठी घेऊ शकता नो मोर आर्ग्युमेंट प्लीज स्कायर 11 जगदंब वाकण ब क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स या खेळाचा आदर करा पंचांच्या निर्णयाचा आदर करा पाच चेंडूमध्ये 9ची गरज आहे मॅच मध्ये
हाफ ट्रॅकर तिकड बाउन्सरचा प्रयत्न पण जास्त टेक ऑफ झालाय. व्हाईट बॉल. स्कोर मूव्स ऑन 59. 59 धावा. 9च्या जुनी गरज आहे. 5 चेंडूंचा काही शिल्लक. 1-4 दिवसची वॉर्निंग असेल. गोलंदाजाला वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. समोरच्यांकडून जेव्हा गोलंदाजी होते ते फायदेशीर बेनिफिट फलंदाजासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर थर्ड मॅन डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण क्षणाला 59 या धावसंख्येवरती विकेट पडतीये ती अनिकेत निगुकरची आणि आता 4 चेंडू मध्ये पाहिजेत गावदेवी खाडीला 9 धावा. कमबॅक इथून होऊ शकते. स्कायरल 11 जगदंब वाकणबच विकेटचं पतन. अनिकेतचा बॅटमधून 2 षटकार. ऑफ स्टंप हलका बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कॅटचा प्रयत्न होता. एज घेतली आणि थर्ड मॅनने कॅच पकडलेली आहे. विकेट पडली ती 6वी आणि मैदानात आतमध्ये येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 8 धरम आलिमकर. आणि अष्टपैलू खेळाडू मैदानात आतमध्ये आलेले आहेत पण 4 मध्ये 9. एका डॉट बॉलने पुन्हा वेगाने कमबॅक असेल स्कायर 11 जगदंब वाकणबच. सुरुवात तर केलेली आहे ती गोलंदाज निशांत भोईरने. धरम आलिमकर 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गावदेवी खाडीला 4 मध्ये 9ची गरज. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला. बॅटच्या चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सेन्सिबल क्रिकेट. धरमला माहिती आहे समोर सौरभ आहे. त्याचा बॅट मधून मोठे फटके जरूर येतील आणि फॉर्म मध्ये सध्या सौरभ मात्र त्यामुळे त्याला स्ट्रायकिंग एंडला 5 रन करणं तितकंच गरजेचं होतं आणि कदाचित फॅमिलीन मधून तेच सांगण्यात आलं असावं जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येत होता. धरम मालिमकर दोघांमध्ये चर्चा होते. आतापर्यंत सौरभचा एक खेळ आपण संयमी बघितला. 3 चेंडूंचा सामना करत असताना 3 सिंगल. पण आता शांत राहून जमणार नाही. 3 मध्ये पाहिजेत 8 धावा. कंपल्सरी 8 धावा बनवाव्या लागतील. विकेट जास्त पडलेले आहेत गावदेवी खाडीचे. सौरभ मात्र इज ऑन स्ट्राईक. बॉल तयार. निशांत भोईर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना वेगाने स्कायर 11 जगदंब वाकणब निशांत भोईरच्या गोलंदाजीच्या जोरावरती पहिला एका बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. एक षटकार, एक वाईड आला होता निशांतच्या. अनिकेतची विकेट. त्यानंतर सिंगल धरमची. डॉट बॉल सौरभच्या विरुद्ध. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मध्ये 8ची गरज. स्कायर 11 जगदंब वाकण बी विरुद्ध गावदेवी कार्डी. सौरभ मात्रे स्ट्रायकिंग एंडला. भोईर तयार. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय आणि सीमारेषेच्या जवळपास कॅच ड्रॉप झाली आहे. पहिली धाव वेगाने मध्ये थ्रो येतोय नॉन स्ट्राइक एंडला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. जरी कॅच पकडली असती तर इथे 8ची गरज राहिली असती. सामना असता स्कायर 11 जगदंब वाकण बीच्या बाजूने. पण आता एका चेंडू मध्ये 6ची गरज. लॉंग ऑनला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळत आहे ज्यांनी कॅच ड्रॉप केली. शिवदास वारंवार घडलेल्या चुका या मॅच मध्ये गावदेवी कार्डीला अजूनही कायम ठेवत आहेत. तर दुसऱ्या बाजूने चुका जरूर आठवत असेल स्कायर 11 जगदंब वाकणबला. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय पण शिवदास इथे जज करत होते. वेळ जज पण कॅच ड्रॉप झाली इथे आणि सौरभ मात्रेला जीवनदान मिळाल्याबरोबर दोघेही वेगाने धावले. धरम आलिमकर आणि सौरभ मात्रे. 2 मध्ये 8ची गरज. एका चेंडू मध्ये 6ची गरज. आता चर्चा दोघांमध्ये. पण पुन्हा एकदा हा चेंडू विसरून आता बॉलर तयार होईल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढचे दोन्ही संघ तयार होतात. आयुष 11 वडवली सी विरुद्ध हर्ष 11 दहिसर. मॅचच्या दिवशी एका चेंडूमध्ये 6ची गरज. सौरभ स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने निशांत भोईर. निशांतचा पहिला चेंडूवरती षटकार आलाय मात्र हा डॉट जर त्याने टाकला मॅच असेल स्कायर 11 जगदंब वाकणबीचे षटकार गावदेवी खाडीचा. हाफ ट्रॅकर समोर लॉंग ऑन द फिल्डर आणि चेंडू सीमारेषा पार. बॅट वरती चेंडू वरतूनच गेलाय. सौरभ मात्रेचा आलाय षटकार. मॅच विन गावदेवी खाडी. अभिनंदन.